दिनांक 2 जुलै 2026 रोजी श्रीरामपूर शहरातील म्हसोबा चौक परिसरामध्ये जुन्या वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये पोलिसांना आणखी एक मोठं यश मिळालंय। या प्रकरणातील आणखी एका फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकानं ताब्यात घेतलंय। या घटनेमध्ये फिर्यादी आणि त्याचा मित्र शुभम यादव यांच्यावर 6 जणांनी लाकडी दांडके आणि इतर हत्यारांनी हल्ला केला होता। त्यानंतर मुख्य आरोपी अभय उर्फ अभि ससाणे यानं बंदुकीतून गोळी झाडून शुभम यादव याला गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यापूर्वी अभय उर्फ अभि ससाणे, अभय किरण कपोते आणि ओम राहुल करपे या 3 आरोपींना अटक करण्यात आली होती। उर्वरित आरोपींचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की आरोपी ज्ञानेश्वर अण्णासाहेब गांगुर्डे हा आपल्या राहत्या घरी आलाय। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। प्राथमिक चौकशीमध्ये ज्ञानेश्वर गांगुर्डे यांना आपल्या साथीदारांसह या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे। या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध अद्यापही सुरू असून पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पुढील तपास करत आहेत। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।